वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी तथा शेतकरी सुधीर देशपांडे हे कोरोना लॉकडाऊन शिथिल वेळामध्ये आपल्या शेतामध्ये शेतीपयोगी साहित्य घेऊन जात असताना मार्गावरील कारंजा दारव्हा मार्गावर वीज केंद्राजवळ त्यांची दुचाकी अडवून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी त्यांना विनाकारण अमानुष मारहाण केली। सदर घटनेचा कारंजा तालुक्यातील पत्रकारांनी एकजुटीने निषेध करीत कार्यवाहीची मागणी केली होती। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री, गृहराज्यमंत्री व पत्रकार हल्लाविरोधी समितीचे समन्वयक यांच्याकडे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती। शिवाय सुधीर देशपांडे यांनी सुद्धा कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्यासह इतर 2 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती। तसेच कारंजा तालुका पत्रकार संघाने सुद्धा पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे दोषी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाहीसाठी निवेदन सादर केले होते। यावरून वाघमोडे हे सदर प्रकरणी पूर्णपणे दोषी असल्याचे निदर्शनास आल्याने व त्यांना कोणीही वाचवू शकत नाही असा अंदाज आल्याने त्यांच्यावरील कार्यवाही टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी त्यांची तडकाफडकी रातोरात बदली केलेली आहे। पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांची सध्या वाशिम कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे। एकीकडे देशपांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी यांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल अशी भूमिका कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी घेतली होती। तर दुसरीकडे वरिष्ठांना विश्वासात न घेता देशपांडे यांच्यावर मात्र ग्रामीण पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केल्याने पोलीस प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पोलीस आपल्या कर्तव्याशी इमान राखून कार्य करीत आहे का? शिवाय देशपांडे यांच्यावर गुन्हे दाखल करताना ग्रामीण पोलिसांना वरिष्ठाशी चर्चा करावी असे वाटले नाही का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक देवीदास वाघमोडे यांची वाशिम कंट्रोल रूमला 22 एप्रिल रोजी बदली झाल्यावरून रवानगी करण्यात आल्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार DB इंगळे यांनी सांगितले। विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।